नमस्कार. कसे आहात सगळे? कसा चाललाय आपला लॉकडाऊन, क्वारंटाईन पिरियड? सध्या आपण सगळे लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे आपल्याला आपले आपले कामकाज घरातूनच करावे लागत आहे. बरोबर आहे ना? आपण घरीच राहूया आणि सुरक्षित राहूया. पूर्वी कधीही आपल्याला आपल्या परिवारासोबत न मिळालेला अमूल्य वेळ, आपण त्याला फॅमिली टाइम म्हणूया, की जो आपल्याला हवा होता तो आपण आनंदाने आपल्या फॅमिली सोबत घालवूया. यापूर्वी इच्छा असूनही असा क्वालिटी टाइम आपण आपल्या परिवारासोबत घालवू शकत नव्हतो. तो आता मिळालाय, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊया. आज आपल्या समोर येण्याचे कारण म्हणजे सध्या लॉकडाऊन मध्ये आपण सतत आपल्या मोबाईल सोबत, आपल्या स्मार्ट टीव्ही सोबत, डेस्कटॉप कॉम्प्युटर सोबत, इंटरनेट सोबत, लॅपटॉप सोबत आपल्या आयुष्याचा अविभाज्य वेळ घालवत आहे आणि तोच आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. आपल्या परिवारासोबत या इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत करमणूक करून घेत असताना काही जणांना वर्क फ्रॉम होम कल्चरला सुद्धा सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ते तर त्यांच्या मोबाईल लॅपटॉप सोबत ऑफिसच्या कामाच्या कामातच वेळ घालवत आहेत. या सर्व गोष्टींना फेस करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, ती म्हणजे की नकळत आपण सध्या लॉकडाऊन पिरियड मध्ये असून सुद्धा डिजिटल युगाकडे आपली वाटचाल करत आहे. आम्ही सुद्धा आमचे कामकाज गेले काही दिवसापासून डिजिटल स्वरूपातच करत आहे. त्याचं कारण गेले 3-4 वर्षापासून डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास आम्ही सुरुवात केलेली होती. त्यामुळे आता आम्हाला कामकाज करण्यामध्ये फारशा अडचणी येत नाही. आता हेच पहा ना, की मला आपणास भेटण्याची इच्छा आहे, परंतु भेटू शकत नाही. बाजारामध्ये ज्या सकारात्मक नकारात्मक गोष्टी घडत आहेत त्या मला आपणापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्या संदर्भात आपणास चर्चा करायची आहे, पण ते फिजिकली शक्य नाहीये. मात्र ही कसर या डिजिटल माध्यमांनी भरून काढलेली आहे. आता बघा ना, की आज किंवा ह्याच्या पूर्वी सुद्धा मी आपणासोबत व्हॉट्सअप द्वारे, युट्यूब व्हिडिओ चॅनेलद्वारे वेगवेगळे विषय घेऊन आपल्या समोर आलेलो होतो आणि त्यास तुम्ही चांगला प्रतिसादही दिलेला होता. तर या डिजिटल युगामध्ये वर सांगितल्याप्रमाणे जी आपण साधनं वापरतो आहे त्या साधनांचा एक अविभाज्य घटक म्हणजे कीबोर्ड, की ज्या कीबोर्डद्वारे आपण आपल्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला किंवा स्मार्ट टीव्हीला किंवा डेस्कटॉपला वेगवेगळे जे इनपुट्स देत असतो ते कीबोर्ड शिवाय शक्य नसतात. या सर्व ठिकाणी कीबोर्ड असल्याशिवाय आपल्याला या साधनांना इनपुट देणे शक्यच नसतं. प्रत्येक जणांच्या आयुष्यात कीबोर्ड हा एक अविभाज्य घटक आता सध्या बनलेला आहे, हे तुमच्याही कदाचित लक्षात आलेलं असेल. तेव्हा या कीबोर्डला सातत्याने हाताळत असताना मला काही गोष्टी आठवल्या, की ज्या आपल्या आयुष्याशी खूप महत्वाच्या आहेत, की ज्या आपला आत्ताच्या या क्वारंटाईन पिरियड मध्ये आपण त्याचा संबंध जोडू शकतो. या गोष्टींची थोडक्यात आपण चर्चा करूया. या निमित्ताने हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्या निमित्ताने हे प्रेझेंटेशन बनवलं आहे. ते प्रेझेंटेशन आपल्यासमोर सादर करावे अशी माझी इच्छा आहे. तर हे पहा, की आपण ज्यावेळेला कीबोर्ड हाताळत असतो त्यावेळेला कीबोर्डवरती वेगवेगळ्या प्रकारची बटणं असतात किंवा आपण त्याला कीज असतो असं म्हणू शकतो. त्या कीजच्या सहाय्याने आपण वेगवेगळे सर्च करत असतो किंवा वेगवेगळ्या त्या डिव्हाइसला इनपुट्स देत असतो. काही कीज सिंगल प्रेस करत असतो आपण, काही कीज कॉम्बिनेशन स्वरूपात प्रेस करत असतो. जसं की कंट्रोल बरोबर दुसरी कोणतीतरी की, शिफ्ट बरोबर दुसरी कोणतीतरी की, वेगवेगळ्या फंक्शन कीज, असे वेगवेगळ्या कीज द्वारे आपण कीबोर्ड थ्रू वेगवेगळे फंक्शन्स किंवा वेगवेगळे इनपुट्स देत असतो. आता चला बघूया की या कीबोर्डचा आपल्या आयुष्याशी काय नेमका संबंध असतो. बरोबर? तर यासाठी मी थोडस या प्रेझेंटेशनचं टायटलच असं ठेवलंय की लर्निंग फ्रॉम कीबोर्ड. आणि या कीबोर्ड आपल्या सोबत जो आहे त्या कीबोर्ड थ्रू जे आता आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे किंवा होत असेल लॉकडाऊनमुळे, ते आपण थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करू.
आता हे पहा की हा आहे कीबोर्डचा लेआउट. मी कदाचित हा प्रत्येकाने पाहिला असेल, अगदी नसेल पाहिला तरी सुद्धा आपल्या मोबाईलवरती नक्कीच पाहिलेला असेल. आता ए टू झेड वेगवेगळ्या कीज आहेत, फंक्शन कीज आहेत, नंबर कीज आहेत, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, विंडो कीज आहे, स्पेस बार आहे, एंटर की, असे वेगवेगळे कीज असतात. तर चला बघूया मग या कीज सोबत आपण नेमकं त्याचं फंक्शन काय असतं ते पण समजून घेऊ थोडक्यात, आणि त्याचं आपल्याला आयुष्याशी या लॉकडाऊन मधून काय शिकता येऊ शकतं या संदर्भात आपण चर्चा करूया. पहिली की आहे किंवा पहिलं की कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो कंट्रोल प्लस होम. ज्यावेळेला आपण हे फंक्शन किंवा ही की प्रेस करतो, कंट्रोल अधिक होम की ज्यावेळेला प्रेस करतो, त्यावेळेला तुमची जी काही गोष्ट असते ती होम स्क्रीनला जाऊन पोहोचते. त्यातून आपण काय शिकू शकतो की यामुळं आपण परत आपल्या पूर्व जे काही आयुष्यात आहे त्यास जाऊ शकतो, आणि नेमकं आपल्या आयुष्याचं इंटेन्शन काय आहे, जगण्याचं इंटेन्शन काय आहे. सेम आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा आपण कुठल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती त्याचं इंटेन्शन आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर पुढची इम्पॉर्टंट की आपण प्रत्येक वेळेला बऱ्याच वेळेला वापरत असतो ती म्हणजे कंट्रोल सी म्हणजे कॉपी आणि कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट. ह्याच्याद्वारे काय करतो की एखादा कुठलाही ऑब्जेक्ट आपण कॉपी करतो आणि तो दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करतो, म्हणजे कॉपी करून पेस्ट करतो. तर आता याचा आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटशी किंवा आपल्या आयुष्याशी कसा संबंध जोडू शकतो. तर हे पहा की ज्या वेळेला आपण कॉपी करतो म्हणजे आपण ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं असेल, त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन जर योग्य असेल, तर डेफिनेटली आपण त्या आहे इन्व्हेस्टमेंट कॅरी करू शकतो, म्हणजे कॉपी करून डायरेक्ट पेस्ट करू शकतो. किंवा असं पण असू शकतं की समजा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे पण ते होण्यासाठी काही अडचणी येत आहेत, तर डेफिनेटली काय करू, काय काय करायला हवं, यासाठी आपल्या आयुष्यात कोणतरी एक रोल मॉडेल ठरलेला असतो. जसं की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण वॉरन बफेट हे इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणतो. तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला तुम्ही प्लॅनिंग करत असता त्यावेळेला जर इन्व्हेस्टमेंट तुमची व्यवस्थित होत नसेल तर आपण कुठलं तरी मॉडेल डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये आपलं सक्सेस मिळवू शकतो. सेम त्या मॉडेलची कॉपी करायची आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये ती पेस्ट करायची. एवढं सिंपल या कॉपी पेस्ट मधून आपण लर्न करू शकतो. पुढची की आहे कंट्रोल प्लस झेड. आता कंट्रोल प्लस झेडचा यूज काय, अंडू. म्हणजे कुठलीही गोष्ट ज्यावेळेला तुम्हाला टाईप केलेली असते त्यावेळेला ती नको असते, टाईप केलेली गोष्ट नको असते किंवा कुठलीही गोष्ट फंक्शन केलेली नको असते त्यावेळेला ती अंडू करायची असते. तर सेम आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी मिस्टेक्स केल्यात आपण याच्या पूर्वी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असतील तर त्या आपण या निमित्ताने रेक्टिफाय करून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर पुढची की आहे कंट्रोल एक्स. कंट्रोल एक्स म्हणजे कट. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला टाईप करतो त्यावेळेला त्यातून कट करून, जसं कॉपी करून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण पेस्ट करतो त्यावेळेला ती गोष्ट दोन्हीकडे पण राहते. कॉपी केलेली पहिल्या ठिकाणी पण राहते आणि पेस्ट दुसरीकडे होते. तसं कट केलेली गोष्ट पहिल्या ठिकाणी निघून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करण्यासाठी वापरू शकतो किंवा कट करून ती घालवू शकतो. तर सेम वेज यामधून आपण एक खूप सुंदर मेसेज देऊ शकतो की कट ऑल युअर एक्सपेन्सेस अँड टाइम यू वेस्ट ऑन अननेसेसरी थिंग. म्हणजे आपले जे अननेसेसरी एक्सपेन्सेस आहेत की जे आता ऑलरेडी आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या लॉकडाऊन मध्ये बेसिक नेसेसिटीज काय आहेत आणि ऍक्च्युली लाईफस्टाईलची गरज होती का, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. लाईकवाईज की आपल्याला सुद्धा जे आपला टाइम आहे तो टाइम सुद्धा आपण जो वेस्ट अननेसेसरी घालवत होतो तो सुद्धा आपण फाइंड आउट करून त्यामध्ये रेक्टिफाय करू शकतो. सिलेक्ट ऑल, कंट्रोल ए आपण म्हणू शकतो त्याला. तर ह्यासाठी द सेट ऑल थिंग्स विच आर इम्पॉर्टंट इन लाईफ अँड कॅरी ऑन. म्हणजे अशा काही गोष्टी सगळ्या गॅदर करा, अशा काही गोष्टी सिलेक्ट करा की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत, तर त्या गोष्टी आपण पूर्वी जशा करत आलेलो आहेत त्याच गोष्टी पुढच्या आयुष्यात सुद्धा कॅरी करा. खूप सुंदर मेसेज आहेत हे. कंट्रोल एफ म्हणजे फाइंड फंक्शन. तर फाइंड फंक्शनचा खूप इम्पॉर्टंटली इफेक्टिव्हली आपण आपल्या आयुष्यासाठी वापर करून घेऊ शकतो. फाइंड म्हणजे अशा गोष्टी तुम्ही फाइंड करू शकता की ज्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्वी मिस्टेक्स बनलेल्या आहेत.
तर त्या मिस्टेक्स बनलेल्या आहेत त्या आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्या फाइंड आउट केल्यानंतर इथून पुढे होणार नाहीत यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. असा आपल्या आयुष्यातला डेटा आहे की जो डेटा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी, नेक्स्ट वारसासाठी माहीत असणं गरजेचं आहे. त्याची आपण वेगळी एक लिस्ट बनवू शकतो की ज्या गोष्टी फाइंड आउट आपल्याला आतापर्यंत झाल्या नसतील किंवा झाल्या असतील तरी सुद्धा वेळ नसेल मिळायला. तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला फाइंड आउट करणार आहे त्यामध्ये सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स जसे की पॅन, आधार, लायसन्स, पासपोर्ट आहे, त्यानंतर ऑल इन्शुरन्स पॉलिसीज तुमच्या, म्हणजे तुमच्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी असेल, घराची इन्शुरन्स पॉलिसी असेल, तुमची पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी असेल, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर अशा सगळ्या इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल, अशा सगळ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, सगळ्या प्रकारच्या पॉलिसी आपण एकत्र फाइंड आउट करून एका शीट मध्ये मेन्शन करू शकतो. तुमचे शेअर्स, डिमॅट अकाउंटचे डिटेल्स, म्युच्युअल फंड्स, त्यानंतर बँक एफडीज, बँक अकाउंटचे डिटेल, सगळे कार्ड्स म्हणजे एटीएम कार्ड असतील किंवा क्रेडिट कार्ड असेल, त्यानंतर तुमचे बँकेत जे लॉकर ऑपरेट करतात त्याचे लॉकर डिटेल्स असतील, त्यानंतर सगळ्या प्रकारचे कर्ज असतील, म्हणजे तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले असतील किंवा कुणाकडून घेतलेले असतील बँकेकडून किंवा दुसऱ्या कुणाकडून तरी, त्याचे एकत्र तुम्ही करून ठेवू शकता. त्यानंतर विल प्लॅनिंग म्हणजे त्याला काय मृत्यू पत्राच्या रिलेटेड जे काही इस्टेट प्लॅनिंगचे रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते एकत्र करू शकतो आपण. टॅक्सेशनच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते एकत्र करू शकतो. तुमच्या प्रॉपर्टी रिलेटेडचे जे काही प्रॉपर्टी कार्ड्स वगैरे आहेत ते सगळे एकत्र करू शकतो. पीपीएफ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मॅनेज करणारा तुमचा ऍडवायझर आहे त्याचे पण डिटेल्स, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचं मेल आयडी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र करून फाइंड आउट करून त्याची शीट बनवू शकता. प्रिंट स्क्रीन. प्रिंट स्क्रीन म्हणजे काय, तर आपण कुठल्याही स्क्रीनचा, तुम्ही जी स्क्रीन ओपन केली आहे त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी या कीचा वापर करू शकता. ही स्पेशल कॅरेक्टर की म्हणून आपण ओळखतो. तर ह्याचा आपण सुंदर उपयोग आपल्या लाईफला जोडू शकतो. तो म्हणजे गो इन टू फ्लॅशबॅक, टेक प्रिंट शॉट अँड आयडेंटिफाय लूप होल्स अँड स्टार्ट प्लॅनिंग फॉर युअर गोल्स अँड रिफ्रेश गोल्स. म्हणजे आपल्या आयुष्याच्या फ्लॅशबॅक मध्ये जाऊ शकतो, त्याच्यामध्ये जे लूप होल्स आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतो, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतो आणि त्यातून रेक्टिफाय करून नवीन आयुष्यासाठी प्लॅनिंग करण्याला सुरुवात करू शकतो. किंवा तुमचे जे आयुष्यातले नवीन गोल्स आहेत ते गोल आयडेंटिफाय करू शकतो किंवा जे जुने गोल्स आहेत त्याला रिफ्रेश करून कॅरी करू शकतो किंवा आपली जर्नी तशी सुरू ठेवू शकतो. कंट्रोल अल्ट आणि डिलीट, कंट्रोल अल्ट डिलीट म्हणू शकतो. हे ज्यावेळेला प्रेस करतो त्यावेळेला टास्क मॅनेजर तुमच्या समोर येतो. म्हणजे काय, तर इफ ऑल एल्स फेल्स फाइंड टास्क टू रेक्टिफाय. म्हणजे ज्यावेळेला सगळं तुमचं थोडक्यात आपण म्हणतो ना की आपली बुद्धी चालायची थांबते त्यावेळेला कोणतरी आपल्याला मदत करायला हवाय, तशा वेळेला आपण हे टास्क मॅनेजर कॉम्बिनेशन की वापरू शकतो. अल्ट F4 म्हणजे क्लोज डाऊन अनवॉन्टेड थिंग्स विच यू विश. आपल्या आयुष्यातल्या ज्या सगळ्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत, म्हणजे ती निगेटिव्ह विचार करायची पद्धत असू दे किंवा एखादा आपल्यात दुर्गुण असू दे, अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लोज डाऊन करून लॉकडाऊन नंतरच्या आयुष्यामध्ये आपण आपलं फ्रेश आयुष्य जगू शकतो. त्यानंतर कंट्रोल S ही बऱ्याच वेळेला आपण वापरतो सेव्ह बटन. काही आपण ज्यावेळेला कॉम्प्युटरवर काम करतो त्यावेळेला ते सेव्ह जर केलं नाही तर भविष्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला पाहिजे त्यावेळेला ते उपयोगाला येत नाही, ज्यावेळेला आपण ते फाईल स्वरूपात सेव्ह करून ठेवतो त्यावेळेला. तर लाईकवाईज की सेव्ह ऑर प्रिझर्व युअर गुड हॅबिट्स अँड पॉवरफुल थिंग्स. म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत असं आपल्याला वाटते आणि समोरच्या व्यक्तीला वाटते, आपल्याला वैयक्तिक माहितच असतं की आपल्या गोष्टी कुठल्या चांगल्या आहेत, तर त्या गोष्टी डेफिनेटली सेव्ह करून पुढच्या आयुष्यासाठी आपण त्या तशाच प्रिझर्व करून ठेवू शकतो. आता काही फंक्शन की सुद्धा आपण जनरली वापरतो, त्यामध्ये F1 की हेल्प माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे. ते कारण की ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीची आपल्याला गरज भासते, कुठल्याही गोष्टीची, इव्हन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुम्हाला कुठल्याही आयुष्यामध्ये नोकरी शोधायची असेल किंवा एखादी चांगली गोष्ट अमेझॉन वरती शोधायची असेल, त्यावेळेला परफेक्ट तुम्हाला कोणतरी गाईड करणारा व्यक्ती लागतो. जसं की गुगलवरती आज तुम्ही बऱ्याच गोष्टी सर्च करताय, गुगल इज युअर मेंटर नाव, राईट. तर हेल्प
या फंक्शन थ्रू यू विल फाइंड युअर परफेक्ट डॉक्टर. म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी आजारी पडतो त्यावेळेला त्या आजारासाठी व्यवस्थित डायग्नोसिस व्हावं यासाठी परफेक्ट डॉक्टरची जशी गरज असते, तसंच मी तर म्हणेन की तुम्हाला प्रत्येक फिनान्शियल साठी परफेक्ट फिनान्शियल ऍडवायझरची गरज असते. तो या F1 की थ्रू तुम्ही हेल्प त्याच्यासाठी मागू शकता त्याच्याकडून. F2 रिनेम युअर अनवॉन्टेड हॅबिट्स. म्हणजे जी काही तुमची नको असलेल्या हॅबिट्स आहेत त्या तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करू शकता आणि त्याच्यावरती मात करून परत थोडक्यात त्या रिअलाइन करू शकता. F1 रिफ्रेश बटन. ही रिफ्रेश बटन आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो. म्हणजे ज्या वेळेला कॉम्प्युटरचं स्पीड कमी होतं किंवा ज्या वेळेला कुठलंही कॉम्प्युटर हँग होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला रिफ्रेश बटन आपण वापरतो. रिफ्रेश बटनासाठी F5 की आपण फंक्शन की प्रेस करतो. तर लाईकवाईज रिफ्रेश या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये स्वतःला आपण रिफ्रेश करून घेऊया प्रत्येक अँगलनी. माझ्यात ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा उजळणी करू आपण. ज्या गोष्टी नको आहेत, जिथं आपली बुद्धी हँग झाली आहे, जिथं आपला डेली रुटीन हँग झालंय, तो आपण या रिफ्रेश की थ्रू वाईप आउट करून घेण्याचा प्रयत्न करूया. कंट्रोल बी म्हणजे बोल्ड फंक्शन. ज्या वेळेला कुठलीही गोष्ट तुम्हाला उठावदारपणे दुसऱ्याला दाखवायची असते त्यावेळेला त्यासाठी आपण कंट्रोल बी म्हणजे बोल्ड फंक्शन की प्रेस करतो. बोल्ड आपण मिनिंग असं म्हणू शकतो की बोल्ड द हायलाइट्स अँड स्ट्रेंथ ऑफ युअर लाईफ पिरियडिकली. आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या हायलाइट करायचा प्रयत्न करू आपण, की ज्या हायलाइट केलेल्या गोष्टी आपल्याला लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला जो वेळ आहे त्याचा आपण डेफिनेटली अशा गोष्टीसाठी वापर करून घेतो ज्या गोष्टी आपल्यासाठी प्लस पॉईंट म्हणून आपण ओळखल्या जातो. त्या आयडेंटिफाय करू, त्यांना हायलाइट करू, ज्या स्ट्रेंथ आहेत त्याला हायलाइट करू आपण आणि त्याच आयुष्यामध्ये परत परत त्याच्यावरती कटाक्ष आपण टाकण्याचा प्रयत्न करू. एंड बटन. एंड इफ एव्हरीथिंग इज परफेक्ट डायरेक्ट प्रेझेंट. आता सगळं ज्यावेळेला आयुष्यामध्ये सुरळीत चाललेलं असतं त्यावेळेला आपण ज्यावेळेला फ्लॅशबॅक बघतो त्यावेळेला असं वाटतं की माझ्यात काही चुकीच्या गोष्टी नाहीये किंवा मी सगळं करतोय ते ओके आहे, माझा इन्व्हेस्टमेंट प्लॅन ओके चाललेला आहे, तो रिव्ह्यू घेतल्यानंतर सुद्धा व्यवस्थित चाललेला आहे असं ज्यावेळेला जाणवतं तुम्हाला त्यावेळेला स्ट्रेट वे एंड प्रेस की अँड रिलॅक्स. तर हे बघा की आपण या काही बेसिक कीज या कीबोर्ड थ्रू आपण वापरतो की ज्यातून आपल्याला काही लर्निंग येतं. ते नेमकं आपण काय शिकलो किंवा काय यातून शिकायला मिळालं त्यासाठी आपण थोडासा विचार करूया. व्हॉट वी लर्न फ्रॉम कीबोर्ड. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने अनुभव घेतलेली असेल ती म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण आपला व्यवसाय, आपलं कुटुंब हे ऑटोमॅटिकली डिजिटल युगाकडे झुकतं केलेलं आहे. ह्याबद्दल आपण त्याबद्दल शंकाच मानायला पाहिजे. तयार 100% ऍग्री असायला पाहिजे या गोष्टीसाठी. डिजिटल पेमेंट्स आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी, माझ्या काही क्लायंटनी सुद्धा मला फोन करून पेटीएम कसं सुरू करायचं, गुगल पे कसं सुरू करायचं, नेट बँकिंग, डेबिट कार्ड थ्रू ट्रान्झॅक्शन कसे करायचे, ज्या गोष्टी यापूर्वी इच्छा असून सुद्धा आपल्या कामाच्या यातून वेळ नव्हता त्या गोष्टी आपण टाळत होतो किंवा कदाचित त्या गोष्टी संदर्भात भीती वाटत होती. पण आता वेळ आहे तर या संदर्भामध्ये, आणि वेळ म्हणण्यापेक्षा काही गोष्टी खरेदी करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला या मोड ऑफ पेमेंट थ्रू जावंच लागतंय. तर त्यासाठी बेसिकली डिजिटल पेमेंट्स साठी आपण प्रिपेअर्ड झालेलो आहोत. युपीआय ट्रान्झॅक्शन आपण करू लागलेलं आहे. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये खूप चांगली गोष्ट आपण शिकलोय ती म्हणजे लॉकडाऊन मधून घरी असल्यामुळे आपण काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी काही कोर्सेस केले, ती सुद्धा नवीन गोष्ट आहे. काही जणांनी काही नवीन पदार्थ करायला शिकले असतील, दॅट इज युअर लर्निंग. मुलांच्या सोबत परत बालपण आपण गेलेलं आहे, दॅट इज ऑल्सो लर्निंग. आणि या लर्निंग मधून भविष्यामध्ये आपण अर्निंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सुद्धा बऱ्याच लोकांनी वर्कशॉप वगैरे काहीतरी केले असतील. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या सोशल मीडिया थ्रू लर्न करत आहे. तर याचा डेफिनेटली आपल्या भविष्यासाठी अर्निंग मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. लॉकडाऊन टॉट अस चेंज इन लाईफ अँड थिंकिंग टुवर्ड्स लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बदल हा अविभाज्य घटक आहे आणि त्याच्याकडे बघायला कंपल्सरी या लॉकडाऊन आपल्याला शिकवले.
आयुष्याच्या पाठीमागा सुद्धा आणि भविष्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करायसाठी ह्या लॉकडाऊन आपल्याला शिकवलं. नीड ऑफ ट्रान्सपोर्टेशन रिप्लेस विथ ओल्ड सिस्टम. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की मगाशी पूर्वी आपल्याला इच्छा असून सुद्धा डिजिटल पेमेंट कॅश ट्रान्झॅक्शन वरती जास्त भर होता. जरी सरकारनं सांगितलं असतं तरी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी कॅश ट्रान्झॅक्शन थ्रूच करत होतो. पण आता नाईलाज असतो या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असल्यामुळे ऑटोमॅटिकली आपली जी ओल्ड सिस्टम होती, मग ती ओल्ड सिस्टम बिलीफची असेल, ओल्ड सिस्टम तुमची पेमेंटची असेल, ओल्ड सिस्टम तुमची तुमच्या डेली रुटीनची असेल, ओल्ड सिस्टम तुमची थॉटची असेल, थॉट प्रोसेसची असेल, ओल्ड सिस्टम तुमची वेगवेगळे एक्सपेन्सेस बिअर करायचे असेल, तर ती सगळी थॉट प्रोसेस आपण वाईपआउट करून नवीन युगाकडे ट्रान्सफॉर्म करायला लागणार आहे, त्याबद्दल शंका नाही. लुक ॲट पास्ट आणि लर्न फ्रॉम इट. भूतकाळामध्ये आपण काहीतरी पाठीमागं बघितलं तर चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी असतील, तर त्यामधून चांगल्या गोष्टी असतील त्या कॅरी करून, वाईट गोष्टी असतील त्यामध्ये चेंज करून रेडी फॉर फ्युचर. वर्क फ्रॉम होम कल्चर. मी बऱ्याच ऑफिसेसनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही प्रोजेक्ट होते, मोस्टली याच्यामध्ये IT कर्मचारीच मोडतात, तर बेसिकली त्यांना वर्क फ्रॉम होम साठी लॅपटॉप, इंटरनेट किंवा मोबाईल ह्या गोष्टी असतील तर डेफिनेटली एनीवन कॅन गो फॉर वर्क फ्रॉम होम कल्चर. जसं की आम्ही सुद्धा वेगवेगळे आमची वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे किंवा सोशल मीडिया असेल, ह्याच्या मार्फत आमचं कामकाज रेग्युलर सुरू ठेवले. आणि हे करत असताना आमचं घर असेल किंवा आता माझं ऑफिस आणि घर एकच असल्यामुळं, मी ऑफिस फर्स्ट फ्लोअरला आहे आणि ग्राउंड फ्लोअरला आम्ही राहतोय, तर त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माझ्या घरातूनच किंवा घर कम ऑफिस मधूनच मॅनेज करणं सोपं झालेलं आहे. आता सध्या एक्सपेन्सेस आपले खूप कमी झालेले आहेत. मी आता जस्टच मला एका क्लायंटचा फोन आला होता की आता या महिन्यात क्रेडिट कार्डचं बिल नाहीये, तर माझे 1,00,000 रुपये वाचलेले आहेत, त्याचं काय करायचं. तर डेफिनेटली आपल्याला एक्सपेन्सेस कमी झालेले आहेत आणि हे एक्सपेन्सेस कमी झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली असेल की बेसिक गरजेसाठी म्हणजे जगण्यासाठी फार पैसा लागत नाही. जो काही पैसा लागतो तो लाईफस्टाईलसाठी, लक्झरी लाईफ मध्ये कन्वर्ट आपलं आयुष्य करण्यासाठी लागतो. तर डेफिनेटली त्यासाठी जे काही पैसा वाचलेला आहे त्यासाठी वेगळं पॉकेट करायसाठी तुम्ही लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड याच्यासाठी सारख्या फंडचा वापर करून घेऊ शकता. सेव्हिंग्स टू इन्व्हेस्टिंग म्हणजे डेफिनेटली आता लोकांची अशी मानसिकता झालेली आहे की डेफिनेटली खर्च तर नाहीये, पण जो काही इन्व्हेस्टमेंट मला करायची आहे ती इन्व्हेस्टमेंट करत असताना बाजार तर डाऊन झालेला आहे, मग नेमकं काय करायला पाहिजे. पण यामध्ये एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे की बाजार जरी डाऊन झालेला असला तरी सुद्धा इंटरेस्ट रेट्स हे ऑल टाइम आता कधीही तुम्ही बघितले नसतील एवढ्या लोएस्ट लेवलला इंटरेस्ट रेट येऊन ठेपलेले आहेत. तर तुम्ही जर नॅशनलाइज बँकेची 1 year FD जर कॅल्क्युलेट केली तर 5.5-6% वरती तो 1 वर्षाच्या FDचा इंटरेस्ट रेट नाहीये. तसंच नॅशनल सेव्हिंग स्कीम, त्यानंतर PF ह्याचे इंटरेस्ट रेट सुद्धा खूप खाली गव्हर्नमेंटने आणून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाला हे सेव्हिंग टूल जे आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटचे जे टूल्स आहेत तिथून इन्व्हेस्टमेंट टूल्स कडे बघायचा दृष्टिकोन या निमित्ताने मिळू शकतो. तो आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. फोकस ऑन रिस्क मिटिगेटिंग टूल्स. आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये म्हणजे कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आता फिअर सिच्युएशन मध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाला भीती वाटते की आता मी, माझी फॅमिली याची काळजी मला घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्या आयुष्याच्या पर्सनल लाईफ मध्ये, प्रत्येकाच्या फॅमिली लाईफ मध्ये इन्शुरन्स हा इथून पुढे मस्ट बी पार्ट येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट हा पार्ट ज्या वेळेला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये करायचा आहे त्यावेळेला प्रत्येकासाठी टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे इथून पुढे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असणार. मी बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेला कम्युनिकेशन केलं त्यावेळेला ते बऱ्याच लोकांच्याकडून आलं की साहेब माझा हेल्थ इन्शुरन्स नाहीये, माझा टर्म इन्शुरन्स पुरेसा आहे का, आपण चेक करूया का. त्यासाठी आपल्याला डेफिनेटली काय करायला पाहिजे. तर यासाठी डेफिनेटली रिस्क मॅनेजमेंट वरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती रिव्ह्यू घेऊन योग्य इन्शुरन्स प्लॅन साठी
आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर या लॉकडाऊन मध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इमर्जन्सी फंड्स प्रत्येकाकडे नव्हते. ते इमर्जन्सी फंड फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इमर्जन्सी प्लॅनिंग म्हणून एक पार्ट येतो, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करणं गरजेचं आहे. लॉस्ट मनी कॅन बी फाइंड, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आपल्याला लक्षात आली. म्हणजे जरी बाजार डाऊन झाला तरी सुद्धा पैसे गेलेले आपल्याला परत मिळवता येतील काम करून, उद्योगधंद्यामधून. पण इन्व्हेस्टमेंट करून पैसे मिळवू शकता परत, पण गेलेला वेळ हा परत मिळू शकणार नाही. हे आपल्याला आता जो काही क्वालिटी टाइम आपल्या फॅमिली बरोबर मिळालेला आहे, हा मॅनेज करत असताना, हा एन्जॉय करत असताना प्रत्येकाच्या लाईफ मध्ये लक्षात आलेलं असेल. क्रायसिस क्रिएट अपॉर्च्युनिटी, ज्या वेळेला कुठलीही क्रायसिस म्हणजे वाईट गोष्ट घडते, त्यावेळेला त्यातून डेफिनेटली भविष्यासाठी काहीतरी एक संधी क्रिएट झालेली असते, ही आता बाजारानं आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम्स आर टेम्पररी बट ग्रोथ इज परमनंट, ही सुद्धा गोष्ट आपल्याला कळालेली आहे. म्हणजे आता जरी कुणाला सांगितलं की आता बाजार डाऊन झाला 7,500 निफ्टी पर्यंत, हा लो झाला, आता तिथून परत 9,500च्या वरती इंडेक्स गेलेला आहे, निफ्टी इंडेक्स, आणि समजा इथून जरी डाऊन झाला तरी सुद्धा आपली मेंटली प्रिपेरेशन झालेली आहे. ही गोष्ट माहिती आहे की प्रॉब्लेम्स आर टेम्पररी बट भविष्यामध्ये ग्रोथ ही आपल्या आयुष्यामध्ये परमनंट असतेच. म्हणजे अपडाऊन हे असतातच. आजारी पडलो तर आपण डेफिनेटली औषध गोळ्या खाऊन नॉर्मल होतो, पण त्या 3-4 दिवसाचा पिरियड आपल्याला सहन करणं गरजेचं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आपण या लॉकडाऊन पिरियड मध्ये कीबोर्ड थ्रू शिकू शकलो. हा एक वेगळा विषय मी तुमच्या समोर आज घेऊन येण्याचा प्रयत्न केला. कदाचित नवीन असेल प्रत्येकासाठी, किंवा कदाचित तुम्ही अनुभवलेला पण असेल, पण मला काही गोष्टी ह्या नवीन वाटल्या की ज्या गोष्टी आपल्या आयुष्याशी मला रिलेट करू वाटल्या, त्या गोष्टी या प्रेझेंटेशन थ्रू मी तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न केला. तर धन्यवाद तुम्ही मला ऐकल्याबद्दल. तुम्हाला आपल्या इन्व्हेस्टमेंट संदर्भामध्ये कुठलीही काही शंका असेल, इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भात काही शंका असतील, आपल्या पोर्टफोलिओ बद्दल काही शंका असतील, तर गुंतवणुकी संदर्भात काही नवीन माहिती हवी असेल, तर नक्कीच आम्हाला आमच्या या कॉन्टॅक्ट डिटेल्स वरती फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9850725543. मेल आयडी दिलेला आहे, वेबसाईट आहे आमची. त्यानंतर व्हॉट्सअप थ्रू सुद्धा कम्युनिकेशन करू शकता, आणि फेसबुक पेज, ट्विटर आणि यूट्यूब द्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. शिवाय जस्ट डायल वर सुद्धा आम्ही उपलब्ध आहोत. तर अशा रीतीने मी आजचं हे सेशन इथंच थांबवतो. धन्यवाद.